FM रेनबोच्या वितरावणीत सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा नमस्कार. मायमोगाचो येवकार. 12 वरां जावन 5 मिनटां जाल्यात. आयज बुधवार आनी आयची ही लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ घेवन येता असोसिएट NCC ऑफिसर सब लेफ्टनंट विशाल गोविंद भाणारी, एक गोवा नेव्हल युनिटचे अधिकारी, वसंतराव धेंपो हायर सेकंडरी स्कूल ऑफ आर्ट सायन्स आनी कॉमर्सचे आमच्या स्टुडियोत आसात आणि तुमच्या सांगात आसा सदां भशेनूच हांव चारुशिला. नमस्कार सर. FM रेनबोच्या स्टुडियोत आकाशवाणी परिवार तुमकां माय मोगाचो येवकार दिता. नमस्कार मॅडम, म्हाका हांगा आपयल्या बद्दल, इन्वायट केल्या बद्दल धन्यवाद. सर, तुमची वळख करून दितना तुमी BComचे पदवीधारक, फुडें तुमी PIN बी पॅड बॅचलर्स ऑफ फिजिकल एड्युकेशन आणि मागीर मास्टर्स ऑफ पदवी फिजिकल तुम्ही हासील केली. तुम्ही गोंय राज्याक अनेक राष्ट्रीय स्तराचेर तुम्ही रिप्रेझेंट केले, प्रतिनिधित्व केले. फुटबॉल प्लेयर, व्हॉलीबॉल, मागीर शिवाजी युनिव्हर्सिटींतल्यानूय तुम्ही फुटबॉल खेळाचे हे केले, रिप्रेझेंटेशन. सर, तुमचे स्कुलांनी जंय जंय तुम्ही गेले थंय थंय तुम्ही तुमची छाप सोडली. मागीर तुमचे 3 म्हयन्याचे ट्रेनिंग जालें आनी मागीर तुम्ही सब लेफ्टनंट म्हणून तुमची नियुक्ती जाली, बरोबर? आणि डायरेक्टर्स जनरल सिल्वर मेडलूय तुमकां फावो जाला नागपूरच्या पासिंग आउट परेडान. आणि बेस्ट व्हॉलीबॉल प्लेयर ऑफिसर ट्रेनिंगानूय तुमकां मेळ्ळें. सर, तुमच्या ह्या खेळाचे इतले बायोडेटा वाचता आसतना आमी प्रत्यक्ष जरी ग्राउंडार पावली आसली तरी लेगीत आमी परत स्टुडियोन येवयात. तुमचो हो बायोडेटा हांवें वाचला. सर, म्हजो पयलो प्रश्न की तुमी NCCच्या मळार कशे पावले? पयलीं म्हणजे म्हाका युनिफॉर्म घालपाची खूब आवड. म्हाजो डॅडी पोलीस ऑफिसर रिटायर्ड जाला. ही इज ऑल्सो प्रेजिडेंट मेडल आनी CM मेडल विनर. सो आमी पोलीस क्वॉर्टर्सानूच रावतालीं. सो आय हॅव सीन लॉट ऑफ पीपल इन युनिफॉर्म आनी तो युनिफॉर्माचो क्रेज म्हाका आशिल्लोच. बट आय नेवर वॉन्टेड टू बिकम अ पोलीस. म्हाजें एम्बिशन मातशें चड आशिल्लें, लायक जॉयनींग आर्म फोर्सीस एंड ऑल दॅट. सो पूण NCC म्हटल्यार म्हाका कांय खबर नाशिल्लें पयलीं. अंटील आय कूड रीच माय कॉलेज म्हाका कांयच खबर नाशिल्लें. वन्स आय रीच कॉलेज हांव DMCन एडमिशन घेतलें आनी अशेंच नोटीस आयली की NCC कोणाक ऑप्ट करपा जाय तेंच्यांनी नांवां दिवची एंड ऑल दॅट. मागीर सिनियर्स आशिल्ले थोडे, तेंच्यांनी सांगलें, आमी विचारलें तेंकां, बाबा वॉट इज द डिफरन्स, NSS म्हणजे कितें आनी NCC म्हणजे कितें. तर NSS म्हणजे क्लिनिनेस ड्रायव्ह आसतले, ट्री प्लांटेशन आसतलें, एक 12 दिसाचो कॅम्प आसतलो, तेजे 10 मार्क्स मेळटले एंड ऑल दॅट थिंग दे टोल्ड. आनी वॉट अबावट NCC जाल्यार एक सिनियर तें आनी तूं चिंतू नाका, तें सामकें डिफिकल्ट, तें जमचें ना, तें खूब रगडा आसता, पनिशमेंट्स आसता एंड यू नॉट बी एबल टू डू. अशें नॅगेटीव सगळें घातलें मनान. मागीर म्हाका मुद्दामून उल्लेख करचो दिसता ऑन दीस रेडिओ चॅनल. त्या वर्सा सेकंड इयराक एक आमचो सिनियर आशिल्लो पंकज कुर्तडकर, हू वॉज ऑल्सो रेडिओ जॉकी, वॉज एक्सपायर्ड. ओके, बरोबर, याद जाली. हय, पंकज कुर्तडकर म्हणून तुमकां रेडिओ मिर्ची काय कितें आशिल्लो. सो ग्रुपान आशिल्लो तेन्ना तो म्हाका मेळ्ळो. हांवें तेका आय सपोज टू हॅपन टू आस्क हिम की सर वॉट इज NCC अशें म्हणून. म्हाका म्हणलो अशें सांगतात भुरगे. जाल्यार तो म्हणलो तशें कांय ना रे, तूं तेंचें आयकोनाका. वी वॉन्ट पीपल लायक यू, वी वॉन्ट स्टुडंट्स लायक यू, आर टॉल, हायटेड, गूड इन फिजीक, गूड इन स्पोर्ट्स, यू वील डेफिनेटली डू गूड. तांचें तूं आयकोनाका. And he was the one who actually motivated me to join. And even जेन्ना हांव सेकंड इयराक पावलो तेन्ना तो थर्ड इयराक आशिल्लो. म्हाका तेणें सिनियर अंडर ऑफिसर जावपाक खूब प्रमोट केलो, मोटिवेट केलो. आय वॉज ऑलवेज फिलींग शाय, बट बिकॉज ऑफ हिम, प्रवृत्ती आसता न्ही भुरग्याची. हय, आनी तांणी म्हाका मोटिवेट केलो, तेणी म्हाका प्रोत्साहन दिलो आनी ही हॅज गायडेड मी सो वेल की टुडे आय थिंक की आयज म्हाका NCCन जे कितें अचिवमेंट आसा ते इट इज बिकॉज ऑफ पंकज कुर्तडकर. म्हाका दिसता ह्या चॅनलार तेजें नांव घेवन आय कॅन पे द बेस्ट ट्रिब्यूट टू हिम. सर, आतां पळयात, हांवें तुमकां प्रश्न विचारलो की NCCच्या मळार तुमी कशे पावले आनी तुमी तुमच्या ज्यांनी तुमकां इतलें प्रोत्साहन दिलें तांचें तुमी नांव घेवंक पावले. सो सर, ही वृत्ती खूब कितें सांगून वता की आपल्याक कोणें फुडें काडलो हाची याद दवरप ही खूब गरजेची. सर, तुमच्या उतरांतल्यान म्हाका आनी एक तुमकां विचारचें दिसता की सर, तुमी म्हळें की भुरगे कशे मिसगायड करतात की ना ते कित्याक ते स्ट्रिक्ट. सो
म्हजो हो खूब मागीर प्रश्न आशिल्लो, पूण हांव तुमकां प्रश्न विचारता की भुरगे कशे तांकां डिसिप्लीन नाका आसता, चल यो वच, एक्झॅक्टली सगळी कॉलेज कित्याक लेक्चर्स अटेंड करप. सो NCC तांकां एक शिस्त दिता, बरोबर. आमी आमचो प्रजासत्ताक दीस मनयलो आनी प्रजासत्ताक दीस म्हणजे जशें तुमी म्हळें की आपल्याक ल्हानपणा पासून हाजें आकर्शण आशिल्लें युनिफॉर्माचें. आनी सर आमी खूबदां पळयतात, खूबदां कित्याक सदांच पळयतात आमचे सैनीक, तांचो युनिफॉर्म, तांची मेडल्स. सो आमचो प्रजासत्ताक दीस मनयलो आनी आज आमी मेळ्ळ्यात 2 दिसांनी. सद्या बिटींग द रिट्रीट ही सेरेमनी जातली. सर तुमकां कितें उलोवचें अशें दिसता? म्हाका दिसता बिटींग द रिट्रीट सेरेमनी जी आसा फॉर अ कॅडेट, जो RDक सिलेक्ट जाता, रिपब्लीक डे परेड, इट इज द हायस्ट अचिवमेंट फॉर एनी कॅडेट. लायक देर आर मेनी कॅम्प्सूय आसात, OSD कॅम्प्स आसात. आतां आमच्या नेवीन ओवरसीज डिप्लॉयमेंट म्हणून कॅम्प आसता. सो तो 1-1.5 म्हयनो, तो म्हयनोभर सगळो शिपार कंट्रीज लायक इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर तो भोंवता. तसो ही जी बिटींग द रिट्रीट सेरेमनी जी आसा फॉर अ कॅडेट, इट इज वन ऑफ द बिगेस्ट अचिवमेंट. तातूंतल्यान म्हणजे इवन RD परेडीक जर तो पार्टिसिपेट जर तर जालो जाल्यार ही इज वेवड ऑफ फ्रॉम द रिटन एग्जाम. डायरेक्टली ताका इंटरव्यू दिवन, SSB इंटरव्यू दिवन, फिजिकल फिटनस दिवन तो कार्यरत जावं शकता. म्हणजे ताका एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज चड मेळूं शकता. ओके सर, हें आतां तुमी म्हळें न्ही की सर पयलीं एक बिटींग द रिट्रीटा कडेन येवया. म्हाका दिसता बिटींग द रिट्रीट ही सेरेमनी प्रजासत्ताक दिसाचो तो एंड पार्ट आसता न्ही. सो तातूंत सहभागी जावप आनी ताच्या पयलीं सर आतां तुमी म्हळें की परेडीन सहभागी जाता आनी मागीर त्या भुरग्याक खंय खंय भोंवपाक मेळटा, म्हणजे प्रशिक्षणा खातीर भोंवपाक मेळटा आनी मागीर ताका डायरेक्ट एंट्री मेळटा. सर ती खंय, म्हणजे एम्प्लॉयमेंटा खातीर? हय, इंडियन आर्म फोर्सिसान. ओके. इफ इज फ्रॉम नेवी विंग ही वील गेट चान्स इन नेवी. इफ इज इन आर्मी ही वील गेट चान्स इन आर्मी. सो हें सर्टिफिकेट मेळप गरजेचें. हय. सर थोडेशें परतून एकदां तुमकां विचारता की आमी आमचो प्रजासत्ताक दीस मनयलो, तुमकां अशें कितें भावना येतात की भुरग्यांक कितें सांगचें कशें दिसता? टुडेज यूथ जे आसा, तुमी असं म्हटलें की इनडिसिप्लीन, लेझी, अशें भुरगीं एका ती एज आसता न्ही. सो आतां कॉलेजीन सगळींच भुरगीं तशीं नासता. कॉलेजीन गेले की एक वेगळें वातावरण आसता. सो अशा भुरग्यांक तुमी कितें सांगूंक सोदतात? मोस्ट ऑफ द टायम मॅडम कितें जाता, फॉर म्हाका आतां जी भुरगीं येता NCCक, आमी सिलेक्शन्स घेता. सो बिकॉज आय एम टेकिंग सिलेक्शन लायक बेस्ड ऑन द रिटन एग्जाम आसता किंवा ओरल्स आसता इंटरव्यू, परत त्याची फिटनेस टेस्ट आसता. एज अ कॅडेट म्हाका तो इश्यू येना, बट एज अ टीचर, स्टुडंट जेन्ना आसता तेन्ना आमकां खूब प्रॉब्लम्स जाता. वी सी लॉट ऑफ स्टुडंट्स कमींग फ्रॉम डिफरंट बॅकग्रावंड. बरोबर. तो खंयच्या सोसायटींतल्यान येता, तो खंय रावता ती एरिया, ताजो पियर ग्रूप, अशे सगळे प्रॉब्लम. म्हणजे प्रॉब्लम एक्चुली त्या भुरग्यान नासता अशें आमकां तरी दिसता. म्हणल्यार ऑल दीस इयर्स वॉट जें हांव शिकयता तेन्ना म्हाका दिसता की भुरग्यान प्रॉब्लम ना. वी हॅव टू गो टू द बॅकग्रावंड ऑफ द प्रॉब्लम, द रूट कॉज, अँड वन्स यू गेट दॅट, इट इज व्हेरी इजी फॉर यू टू डील अँड ब्रिंग आउट अ व्हेरी पॉझिटिव्ह बिहेवियर फ्रॉम हिम, अशें म्हाका दिसता. सर कार्यावळींतलो म्हजो दुसरो प्रश्न आमकां धाडला सुनीती करमळकार. तांणी आमकां फोन केल्लो ओल्ड गोवा सावन. त्यो तांणी म्हाका पयलीं म्हणा की वेगवेगळ्या मळा वयल्या एक्सपर्ट्सांनी दिल्ली म्हायती आमकां खूब उपयोगी पडटा. धन्यवाद सुनीती. बाय सुनीती करमळकार, ओल्ड गोवा सावन. सर तांचो हो प्रश्न आसा की NCC युनीट म्हळ्यार कितें, ती कशी जॉयन करप आनी ताजो उपयोग फुडें कितें जाता? ओके, फर्स्ट ऑफ ऑल NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स अशें तेचें नांव आसा. ओके, NCC त्याचो एम जो आसा, म्हणजे मोटो जो आसा तो युनिटी आनी डिसिप्लीन. हे दोन सारके इम्पॉर्टंट तेजे हें आसा, मोटो आसा. सेकंडली तो जो फावंडड आसा, इट वॉज फावंडड ऑन 15 जुलय 1948. ताच्या पयलीं आशिल्लो तो वेन ब्रिटीश रूल वॉज देर फ्रॉम 1917, आनी मागीर ताका कितें रिफॉर्म्स बी आयले. बट आफ्टर इंडिपेंडन्स सगळे बाय एक्ट रिफॉर्म्स करून रुल्स RR कितें आयले ते 1948 तो रुजू जालो 15 जुलय 1948. It is one of the world's largest voluntary uniform organization. Okay. So the purpose is to provide basic military training जे आसा तो तेजो मेन हेतू आसा की पर्पज तेजो बेसीक मिलिटरी ट्रेनिंग दिवप, स्पिरीट ऑफ एडवेंचर्स, आयडियल्स ऑफ सेल्फ सर्वीस, म्हणजे
वॉलंटरी न्हू तें, सो सेल्फ सर्वीस, तेज्या कडल्यान परत काय इच्छा बाळगप ना. पेट्रियोटिझम, लिडरशीप क्वॉलिटीज, कॉम्रेडशीप आनी रिस्पॉन्सिबल सिटीजन तयार करप असो हो तेजो उद्देश आसा NCCचो. ओके, आतां हांव हेज्या कडेन वता, म्हणजे आमचे हायरार्की वायज इट इज हेडेड बाय द डायरेक्टरेट जनरल, हेडक्वॉर्टर्स इन दिल्ली, तें आमचें मेन ऑफीस. दुसरी गजाल, तेच्या सकयल आसा डायरेक्टरेट्स, 17 डायरेक्टरेट्स ऑल ओवर इंडिया. आफ्टर डायरेक्टरेट्स कम्स द ग्रूप. आमचो वी आर एफिलेटेड टू बेलगाम ग्रूप. अँड देन युनिट म्हणजे कशें आसा, फॉर नेवी वी युनिट म्हणटा आमी. नेवीचें कितें आसा जाल्यार युनिट, फॉर आर्मी वी से इट एज बटालियन, आनी एअर विंग आसा म्हणजे एअरफोर्स आसा ताका आमी स्क्वॉड्रन म्हणटात. सो युनिट, बटालियन आनी स्क्वॉड्रन म्हणजे 3 युनिट हे आसात, आर्मी, नेवी आनी एअरफोर्स आसा. सो गोंयान एअरफोर्स ना, गोंयान फक्त 2 युनिट्स आसात आर्मीच्यो. वन इज 1 गोवा बटालियन, तातूंत बॉयज आनी गर्ल्स दोनीच आसा, आनी एक ओन्ली स्पेसिफीक म्हणजे सारकें एक्सक्लुझिवली फॉर गर्ल्स, 1 गोवा गर्ल्स बटालियन, तातूंत फक्त गर्ल्स एनरोल जाता. आनी एक 1 गोवा नेवल युनिट, तातूंत गर्ल्स प्लस बॉयज दोनी आसा. मागीर तातूंत आसा JD आनी SD. JD म्हणजे ज्युनियर डिविजन, SD म्हणजे सिनियर डिविजन. नाव डिविजन वी रिफर टू बॉयज, वेदर इट इज JD or SD, and wing we refer as girls. JW is for girls, junior wing आणि senior wing. Now JD आणि JW जे आसात तांकां एनरोल आमी 8वेक आणि 9वेक करता, दॅट इज फॉर हायस्कूल, वेरीन दे आर आन्सरींग देअर A सर्टिफिकेट. आणि सिनियर डिविजन जो आसा तो 12वी आणि कॉलेज सेक्शन, तातूंत आमी 2 वर्सान B सर्टिफिकेटाक, म्हणजे ही इज लायबल टू आन्सर फॉर B सर्टिफिकेट आफ्टर 2nd year, अँड इन 3rd year ही इज आन्सरींग द C सर्टिफिकेट. सर आतां 8वेच्यान सुरू जाता. हय, आतां कांय कारणाक लागून भुरगो 8वे 9वेक बी ताका खबर ना, डायरेक्ट तो 11वेक गेला जाल्यार सर जाल्यार ही विल एनरोल अंडर सिनियर डिविजन. ओके सर, पूण आतां जी सर्टिफिकेट्स मेळटा पळय, म्हणजे आतां जर 11वेक खंयचे म्हळें तुमी B 12वेक म्हणजे 11वेक तो सिनियर डिविजनान फर्स्ट इयराक एनरोल जाता, ओके, आनी मागीर तो सेकंड इयर जेन्ना पावता तो ताका B सर्टिफिकेट पात्रता. 8वे 9वेक कांय घेवं ना, नो प्रॉब्लम, ही कॅन कम फॉर कॉलेज सेक्शन. आनी जर ताणें 8वे 9वेक घेवनूय जर 11वे 12वेक घेतिल्लो जाल्यार ते कंटिन्यू जाता. कंटिन्यू म्हणजे 8वे 9वेक जर तर तेणी केलें ताका A सर्टिफिकेट गावली, नाजाल्यार मागीर कॉलेज सेक्शनान केलें जाल्यार B सर्टिफिकेट आनी C सर्टिफिकेट. सर ह्या सर्टिफिकेट्सांचो कितें उपयोग जाता? कित्याक न्ही, म्हाका एका भुरग्यान प्रश्न विचारला, भुमी तिळवे कानोळेच्यान, ते विचारता की NCCचे सर्टिफिकेट कशें उपयोगी थारता? 2 गजाली आसा भितर मॅडम. एक आसा A सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट आनी C सर्टिफिकेट, दॅट इज फॉर युअर कोर्स, अँड अदर्स इज कॅम्प सर्टिफिकेट्स. ना बेजिकली कॅम्प सर्टिफिकेट्स जे आसा पळय ते तुमकां पॉयंट्स गावता फॉर आन्सरींग युअर B सर्टिफिकेट अँड C सर्टिफिकेट. यू विल गेट यू गुड ग्रेड्स. ओके, सो इफ द मोर यू कॅम्प्स यू डू, नॅशनल कॅम्प्स तुम्ही केले, आउट स्टेशन कॅम्प्स केले, RD दिल्ली पब्लीक म्हणजे रिपब्लीक डेक जर तुम्ही रिप्रेझेंट केले, त्याचे पॉयंट्स असता. सो दोज पॉयंट्स आर एलोकेटेड ड्युरिंग युअर एक्झाम्स वेन यू आन्सर युअर B and C सर्टिफिकेट. सो म्हाका इतले परीक्षेक मार्क मेळ्ळे जाल्यार त्या कॅम्पाच्या परीक्षेचे मार्क्स पॉयंट्स म्हाका काउंट जातले, वेरेन आय विल स्कोर A ग्रेड इन B सर्टिफिकेट और A ग्रेड इन C सर्टिफिकेट. सेकंडली स्कॉलरशिप्स आसात, मेडल आसात, अवॉर्ड्स आसात. मोस्ट म्हणजे म्हजे एक कॅडेट आसा, 2-3 वर्सां जालीं आतां, म्हणजे 1-2 कॅडेट्सांक ऑलवेज तेंचे स्कॉलरशीप मेळटा फॉर इंटरग्रूप कॉम्पिटिशन्स बी. कमेंडेशन्स असतात, अवॉर्ड्स दितात, म्हणजे राजभवनान त्यांचे फेलिसिटेशन जाता. आतां म्हजो रिसंटली एक कॅडेट गेला, शुभम गुप्ता म्हणून, हेज गन फॉर OSD कॅम्प, म्हणजे ओव्हरसीज डिप्लॉयमेंट कॅम्प आसता शिपार. सो नेक्स्ट इयर ही विल बी कॉल्ड इन द राजभवन, थंय तेजें फेलिसिटेशन जातलें. ते एक तेजें बेनिफीट आसा. सर आनी केन्ना आपयतात राजभवनाचेर? सर आतां राजभवन म्हणजे लोकभवन जाला न्हय, सो केन्ना आपयतात ते डेट्स दिता मॅडम. डेट इज नेक्स्ट एकेडमी स्टार्ट जाता तेन्ना आसतलें तेंचें. म्हणजे ह्या वर्साचो सगळो जालो न्हू तो, सो ह्या वर्सा जितले अचिवमेंट्स आसा तांकां कंपायल करून ते एक प्रोग्राम दवरता आनी नेक्स्ट इयर बाय जून जुलय ऑगस्ट आसता. आनी मोस्ट ऑफ दी सर्टिफिकेट लायक C सर्टिफिकेट, B सर्टिफिकेट जे आसा, पॅरामिलिटरी फोर्सीस जी आसात लायक BSF, CRPF, CISF, तातूंत तांकां डायरेक्ट एंट्री आसा विदाउट रिटर्न. दॅट इज डायरेक्ट रिटर्न. गोवा पोलीस फॉर दॅट रिजन म्हाका दिसता रिजर्वड सीट फॉर NCC ना. दे हॅव स्पोर्ट्समॅन बट NCC इज नॉट देर. आनी डायरेक्ट NCC C सर्टिफिकेट आसा इन इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आनी इंडियन नेवी. जर तर तुमी C सर्टिफिकेट पास करता जाल्यार NCC डायरेक्ट एंट्री म्हणून भरती येता ट्वायस अ इयर. तातूंत
9 seats for Air Force and 30% seats for Navy अशें आसा, आर्मी एंड नेवी, इवन इन NDA. सो ते रिजर्व्स तांकां C सर्टिफिकेट जर तो पास जालो जाल्यार ते सीट्स आर रिजर्वड फॉर दोज हॅविंग C सर्टिफिकेट होल्डर्स. इट इज देअर फॉर देम. सर आतां इतली तुमी म्हायती दितात, म्हाका दिसता की भुमी तिळवे आणि सुनीती करमळकार हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. सर NCCचे सर्टिफिकेट्स हे तुमी आमकां डिटेल म्हायती दिली, कशे पॉयंट्स मेळटात. म्हाका दिसता की म्हज्या आयकुपी भयण्यां खातीर एक खूब बरी म्हायती, कारण ती तांच्या भुरग्यां खातीर सांगपाक शकतात. एक्झॅक्टली. तुमकां आनीक कितें सांगपाचें आसा? ना इतलेंच, म्हणजे हय. सर म्हाका एक प्रश्न विचारपाचो आसा. तुमी म्हळें की बोटीर तांकां वतात हय, आपले हय, भुरगे. हय. सर एक्झॅक्टली बोटीर मागीर कितें आसता? बोटीर एवरीथींग वॉट हॅपन्स ऑन द बोट, शिपार, म्हणजे वॉर फ्रंटार जेन्ना कितें आमचे प्रिपेर्डनस आसपाक जाय ती सगळी ट्रेनींग तांकां विथ सिम्युलेटर त्या भुरग्यांक दिली वता, जस्ट टू प्रमोट सो दॅट दे कॅन जॉयन इंडियन आर्म फोर्सीस. शिपार जे सगळे आसा, लायक नेविगेशन कशें करप, कम्युनिकेशन्स कशें करप, सिग्नलींग कशें करप, जे कितें नेवीन आसा ते इवन वेपन ट्रेनींग तांकां आसता, स्विमींग हे ते ऑल अदर एस्पेक्ट्स ऑफ शिप्स. कार्यकाळ कितलो आसता त्या हाजो? 1 म्हयनोभर तरी आसता फॉर OSD. दीस इज OSD कॅम्प म्हणून. तशें वेगळे वेगळे कॅम्पाक वेगळे वेगळे आसा. ते स्पेशल याचिंग रेगाटा म्हणून कॅम्प आसा, थंय सगळे याचिंग सेलिंग शिकयतात. मागीर मेन्यू कॅम्प म्हणून आसता, किंवा शिप मॉडलिंग म्हणून कॅम्प आसता. सो एवरी डिफरंट कॅम्प हॅज अ डिफरंट क्वालिटीज वॉट दे. सर तुमी म्हळें न्ही की तुमची 2 भुरग्यां आतां ट्रेनिंग, तुमकां एक्झॅक्टली कशें फील जाता सर? आय फील व्हेरी प्राऊड अबाउट दॅम, बिकॉज इट्स बीन जस्ट 2 to 3 years, म्हणजे 2-3 वर्सां जाल्यां म्हाका. आय हॅव बीन कमिशन एंड आय हॅव रेज्ड अ युनिट इन द इन्स्टिट्यूशन, की अशें म्हाजे भुरगे 2-3 वर्सां भितर तयार जावन त्या लेवलाचेर पावले. बिकॉज देर आर सो मेनी युनिट्स इन्स्टिट्यूशन्स, तांचे खूब वर्सां जाल्या, पण म्हाका 3 वर्सां भितर हो खूब बरो रिजल्ट गावलो. सर तुमकां तुमच्या फुडल्या कार्या खातीर शुभेच्छा. एकूच प्रश्न विचारचो सो दिसता. सर आतां ही भुरगीं अशें केली, डू दे कंटिन्यू, की मदींच मागीर कितें तांकां ब्रेक पडटा? अनेक कारणां आसूं येता न्ही. आसात तशी भुरगीं, फॉर मेडिकल रिजन्स आसा, फॉर गोईंग आउट स्टेशन. म्हजें कशें आसा, 11वी-12वी कॉलेज आमच्या इन्स्टिट्यूशनान ना, सो कॉलेज ते दुसऱ्या इन्स्टिट्यूशनान करता. सो if it is in Goa, they come during parades after school, Friday म्हणा, Sunday म्हणा, they active. But if he is going out station, especially सायन्साचे जे स्टुडंट्स आसात ते आउट ऑफ स्टेशन म्हणजे वता, देन हय मागीर ते उरता, म्हणजे BC सर्टिफिकेट तेंचे उरता. दो दे गेट एक्सटेंशन एंड ऑल दॅट, बट परेडीक येवचे पडटले, कॅम्प्स अटेंड करचे पडटले. तितलो 75% ऑफ अटेंडन्स इज रिक्वायर्ड इफ दे रियली वॉन्ट टू सीक फॉर C सर्टिफिकेट. सर तुमी ही खूब म्हायती दिली, आमी तुमचे उपकारी. सर म्हजो फुडलो प्रश्न आसा की सर तुमचें येदें व्हडलें डेजिग्नेशन न्ही, म्हणजे अशें दिसता की ताजे उच्चार सुद्दां जावप बरोबर आसूंक जाय न्ही. तुमकां सर तुमी म्हळें की आपूण आपले तुमचे वडील पोलीस अधिकारी आशिल्ले, पूण आपल्याक ताज्याय फुडें वचपाचें आशिल्लें, युनिफॉर्म हे ते. सो सर हें डेजिग्नेशन जेन्ना तुमकां मेळ्ळें तेन्ना तुमकां एक्झॅक्टली कशें दिसलें? आय फील व्हेरी प्राऊड. आनी म्हाका सदांच दिसतालें की हांवें युनिफॉर्म घालचो, पोलीस जावचो नासलो म्हाका, बट आय स्टील ट्रायड. पोलिसूय हांवें ट्राय केले भरपूर, 2-3 फावटी ट्राय केले, आय कूड मॅनेज. आर्मीन ट्राय केले, नेवी ट्राय केले, एअरफोर्सूय ट्राय केले, बट सिन्स म्हाजो बॅकग्रावंड न्ही सायन्स नासलो, शिकपाकूय तितलो बरो नाशिल्लो, आनी हांव कॉमर्स स्टुडंट, सो आय वॉज नॉट हॅविंग बॅकग्रावंड ऑफ फिजिक्स, मॅथ्स, ते म्हाजें मातशें कच्चें आशिल्लें. And since that, because of that, I couldn't crack down the written exams of all armed forces. Police पळोवपाक गेले जाल्यार हांवें रिटन एग्जाम बी केल्ल्यो, क्रॉस केल्ल्यो, फिजिकल फिटनस केल्लो, इंटरव्यू बी पास जालो, बट समवॉट आय कुडंट गेट इन टू मेरीट. प्राऊड फिलींग म्हणजे अशें दिसता की वॉट एवर आय वर्कड हार्ड, म्हणजे म्हज्या लायफान न्ही हांवें स्पोर्ट्स आनी NCC हे खूब हार्ड वर्क केलें तातूंत. कॅम्प्स केले भरपूर, तलसेनीक कॅम्प केले, RD कॅम्प केले, हो कॅम्प केलो, ATC कॅम्प्स केले, आनी एक्टिविटीज भरपूर केल्यो, तशेंच स्पोर्ट्स. सो वॉट आय थिंक इज वेरेवर आय हॅव गिवन माय हार्ट अँड सोल, तुमकां ते आयज ते मेळ्ळें. आयज हांव फिजिकल एड्युकेशन टिचरूय आसा स्पोर्ट्सान, आयज मेरेन हांव खेळटातूच. पप्पा म्हाका सदांच म्हणटा की ल्हानपणा पासून तूं खेळत जाल्यार तो आयज जॉबानूच त्याच प्रोफेशन आसा की तूं आयुश्यभर खेळतूच आसतलो आनी खेळतूच रावतलो. सर तुमी म्हळें न्ही की आपूण
तितलो हुशार नाशिल्लो. सर प्रत्येक विशय येवपाक जाय ही गरज ना न्ही, एक आपलो विशय. सो आतां ही न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हाका दिसता अशा भुरग्यांक खूब फायद्याची थारतली. Exactly, हय. बरोबर न्ही सर? एक प्रश्न आसा, नीता तारी म्हणून म्हापशेच्यान, ताका प्रशिक्षण कशें आसता? ट्रेनिंग. हय, ताज्या विशीं म्हायती जाणून घेवपाक ओके, जाय. बेजिकली ट्रेनिंग म्हणजे हांव तुमकां 2 भाग करता. एक ANO ट्रेनिंग म्हणजे आमची ट्रेनिंग, वी द ANOs, आमी जे कोण सब लेफ्टनंट जातात तांची ट्रेनिंग वेगळी आनी कॅडेट्सांची ट्रेनिंग वेगळी. फॉर जेंट्स न्ही, आमी सगळे OTA नागपूर वता. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी एट नागपूर. वी हॅव टू गो देर फॉर ट्रेनिंग. सिनियर डिविजनाचे 3 महिने आणि ज्युनियर डिविजनाचे कोण ANOs नॉमिनेट जाता फॉर हायस्कूल तांकां 2 महिने 60 दिसाची. आणि फॉर वुमन्स इट इज इन ग्वालियर, WOTA, वुमन्स ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी एट ग्वालियर. हें आमचें. मागीर आफ्टर 3 years 5 years वी हॅविंग रिफ्रेशर कोर्स ऑफ 1 month फॉर अवर प्रमोशन ऑफ रँक्स. दॅट इज कमींग बाय युनिट कशें धाडटा त्या प्रमाणे. म्हणजे मिनिमम तुजी 3 वर्सां जाली जाल्यार मागीर तुका नेक्स्ट रिफ्रेशर कोर्स, 5 वर्सां जाली की नेक्स्ट रिफ्रेशर कोर्स. वन्स यू आर डन विथ द रिफ्रेशन युअर प्रमोशन विथ द रँक तुजें वाडटा. सर आतां तुमी सांगात सर, मागीर विचारता. आनी कॅडेट्स ट्रेनिंग आसा ती वेगळी. तातूंत इन्स्टिट्युशनल ट्रेनिंग वेगळी आनी कॅम्प ट्रेनिंग वेगळी जाता. कॅम्प ट्रेनिंग कॅम्पान जाता. मागीर स्पेसिफीक कॅम्प आसता. म्हणजे एन्युअल ट्रेनिंग कॅम्प जो आसता तो कंपल्सरी आसता सगळ्या भुरग्यांक. फर्स्ट इयराक सोडलो खंय जाल्यार आसता सर तो? डिपेंड, स्कुलानूच म्हणजे गोंयानूच आसता. तेंचो वेन्यू दीस इयर आमी पेडणे सावळावळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सान केल्लो. तेच्या पयलीं हरमल पंचक्रोशी केल्लो. तेच्या पयलीं होली क्रॉस बस्तोडा स्कुलान केल्लो. ड्युरींग वेकेशनान तो 10 दिसाचो कॅम्प आसता. आनी इन्स्टिट्युशनल ट्रेनिंग इज बेजिकली वी हॅविंग 2 टायप्स ऑफ सिलेबस, लायक इट्स कॉमन सिलेबस आनी स्पेशल सिलेबस. कॉमन सिलेबस आहा तो कॉमन फॉर ऑल. इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आनी इंडियन नेव्हीचो कॉमन सिलेबस सगळ्यांक वता. तातूंत ते डिजास्टर मॅनेजमेंट, अवेरनस, हायजेनीक एंड ऑल दोज कॉन्सेप्ट्स ते आसता. आनी स्पेशल सिलेबस जो आसा तो पर्टेनिंग टू दॅट पर्टिक्युलर आर्म फोर्स. लायक फॉर एक्झाम्पल आर्मी जर तर आसा जाल्यार ताका मॅप रिडींग, वेपन ट्रेनिंग, बॅटल क्राफ्ट एंड फील्ड क्राफ्ट ह्यो गजाली तेंचे येतले. आमचे नेव्हीचें म्हटलें जाल्यार सिग्नल्स, कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, शिप मॉडलिंग हें येता. ताका PI स्टाफ भायलो येता, परेड इन्स्ट्रक्टर किंवा SI म्हणजे सब्जेक्ट इन्स्पेक्टर तो येता आनी तो क्लासीक येता. सो सब्जेक्ट स्पेशल सब्जेक्ट ते शिकयता. आनी जे इन्स्टिट्युशनल ट्रेनिंग आसा ते आमचे परेड, ड्रील हें तें अशें तें विभागलेलें आसा. सो नीता तारी म्हापशे सावन तुका खूब खूब धन्यवाद. प्रशिक्षण कशें आसता ह्या विशयाचेर सरान दिल्ली ही जाप. सर आतां एक प्रश्न, तुमची जाप आयकतना म्हज्या मनान आयलो की आतां तुमच्या ऑफिसर्स ट्रेनिंग आसता 3 महिने 2 सो तुमी तुमच्या घरा पासून पयस आसता. सर जेन्ना आमचे सैनीक आपल्या घरा पासून पयस आसता आमकांय बी ताजो खूब अभिमान आसता. आनी सर आमी अशें म्हणटात की ते इतल्या पयस आसात म्हणून आमी आमच्या घरा आसा. सो आनी पूण तांच्या घरच्यांची अशी एक मनान हें येता न्ही, तांच्या घरच्यांची परिस्थिती कितें आसतली काय, कित्याक आपलो मनीस इतल्या पयस आसा. सर तुमकां कितें दिसता अशें? म्हाका दिसता हांव जेन्ना ट्रेनिंगेक गेल्लो 3 months किंवा ब्रॉडली हांव ते 3 months ट्रेनिंगेचेच घेता. अदरवायज ऑल्सो आय विल गिव दॅट क्रेडीट टू माय वायफ. म्हज्या बायलेन म्हाका भरपूर साथ दिली. म्हणजे ते 3 महिने जेन्ना हांव ट्रेनिंगेक आशिल्लो तेन्ना म्हाका अशें फिलींग आयलें की तुमी अशें विचारलें की आर्मी पीपल जे आसात किंवा नेव्ही दे आर अवे फ्रॉम द फॅमिली फॉर मंथ्स, इयर्स, वर्सांनी. हय. सो लिटरली म्हाका तो फिलींग जे आसा किंवा म्हाज्या फॅमिलीचे कितें प्रॉब्लम्स जाता ते म्हाका कळपाक लागले. आनी आय कूड अंडरस्टँड दॅट आर्मी लायफ ऑर आर्म फोर्सीस लायफ इन अ मच बेटर वे, की वॉट आर द कॉन्सिक्वन्सीस एंड प्रॉब्लम्स फेस. आनी फॅमिली सपोर्ट जर तर तुका ना जाल्यार तूं तो आमकां ट्रेनिंग करपाक मुश्कील जातालें. ड्युटी तर सोडूनच दियात, मागीर कशें ते करता आसतले तेंचे तेच जाणा. सो आय थिंक आय शूड गिव ऑल द क्रेडीट टू माय वायफ फॉर हँडलिंग ऑल माय हाऊस होल्ड थिंग्स इन माय एबसेन्स. आतां सुद्दां परेड जेन्ना आसता तेन्ना सकाळीं 4:30-5 उठप, टिफीन करून दिवप, डबो करून दिवप. वेन आय एम नॉट एट होम फॉर एनी अदर एक्टिविटी किंवा कॅम्पाक गेलो जाल्यार घरा कडेन भुरग्यांक सांबाळप आनी कितें करप, म्हज्या आई बाबांक लक्ष दिवप. सो आय थिंक तें आय विल गिव दॅट क्रेडीट टू माय वायफ. तुमच्या घरकान्नीचे तुमी सदांच आभारी. बिकॉज ऑफ हर सपोर्ट आय हॅव कम रीच टील हियर अशें म्हाका म्हणपाचें आहा. एक आणखी एक प्रश्न म्हाका तुमकां विचारपाक जाय. सर तुमी म्हळें की आपल्याक 3 वर्सां जालीं ह्या पोस्टाचेर आयिल्ल्याक आनी आपूण अशें सगळें करता. आपले 2 स्टुडंट्स गेली. सर तुमच्या कार्यक्रमाची म्हणजे तुमच्या ह्या शैलीची आंखणी कशी जाता?
प्लॅनिंग कशें जाता? प्लॅनिंग म्हणजे एवरी इयर आय ट्राय टू डू समथींग न्यू. आय सी अ पोटेन्शियल इन एवरी कॅडेट. फर्स्ट इयराक जेन्ना तो येता तेन्ना म्हाका ते कॅडेटाचें पोटेन्शियल कळटा. आय प्लॅन अकॉर्डिंगली. आय ट्रेन्ड हीम मच इन अ मच बेटर वे की बाबा फुडल्या वर्सा तुका फर्स्ट इयराक तांकां कॅम्प्स नासता. तो फुडल्या वर्सा तूं ट्रॅकिंगेंक चल. कोण स्विमिंगेंक आनी बरो आसा स्किल्स बी ताका नॉट्स बी शिकोवन यू गो फॉर यॅचिंग रॅकेटाक. जाका शीप मॉडलिंगाचो इंट्रस्ट आसा, हू इज व्हेरी गूड इन क्रिएटीव एंड ताका शीप मॉडलिंगेक ट्रेनिंग युनिटाक धाडप. अशें करून तांकां फर्स्ट इयराकूच तांकां पयलीं पळयता, त्यांचे स्किल्स पळयता एंड आय स्टार्ट ट्रेनिंग देम. आनी ऑन सेकंड इयर ऑनवर्ड्स आय आस्क देम टू गो. म्हणजे तांकां तितलो एटलीस्ट इट इज जस्टिफायड न्ही, तांकां जस्टीस मेळटलो अशें. सर, म्हाका दिसता की तुमचे विद्यार्थी खूब लकी आसा की तुमच्या सारको शिक्षक तांकां मेळ्ळो आनी तुमकां इन्स्टिट्युशनांतल्यान तशें कॉपरेशन मेळटा. भरपूर म्हाका आय एम हॅविंग फूल सपोर्ट ऑफ द मॅनेजमेंट एंड द प्रिंसिपल्स. पयली प्रिंसिपल जी आशिल्ली मिनाक्षी मॅडमी कडल्यान खूब सपोर्ट मेळ्ळो. आतां जी माया मॅडम आसा तिच्या कडेन सपोर्ट भरपूर आसा. म्हणजे केन्नाच म्हाका कसल्या गजालीक ना म्हटलें ना. दे ऑलवेज प्रिफर्ड मी when it comes to NCC की विशाल तूं कितें तें सांग, वी आर देर रेडी टू गिव इट टू यू बिकॉज दे नो आय विल डिलिव्हर क्वॉलिटी. सर, जशें तुमी म्हळें की आपल्याक सगळो फूल सपोर्ट आसा इन्स्टिट्युशन प्रिंसिपल. एक्झॅक्टली. सर, आमच्या आकाशवाणीचें हेंच आसा. आमचो आकाशवाणीचो एक परिवार आसा जंय आमचे कार्यक्रम अधिकारी आसतात, सहाय्यक असिस्टंट डायरेक्टर्स असतात, सहाय्यक केंद्र निदेशक. सो ह्याय सगळ्या लोकांचो आमकांय तितलोच सपोर्ट मेळटा कार्यक्रमाची आंखणी करपाक. सो जें कितें तुमी म्हाका सांगतात तें म्हाका चड बऱ्या तरेन कळटा. कित्याक अशें विचारपाचें आसा की समजा तुमी NCCच्या ह्या मळार ह्या पदाचेर पावून आशिल्ले जाल्यार तुमी कोण आसपाचे? पावून आशिल्ले जाल्यार कशें जालें तुमकां एक इन्सिडंट सांगता. आय वॉज वर्कींग इन पुणे बिफोर आफ्टर माय मास्टर्स. आनी हांव गोंयान आयलो तेन्ना जनता हायस्कुलान कामाक लागलो. आनी हांव पुण्या शिकतालो तेन्ना किंवा मास्टर्स करतालो तेन्ना चिंतलेलें म्हणजे स्कुलान जॉयन जातलो. दॅट टायम आय वील रेज वन युनीट ऑफ NCC अशें म्हणून चिंतलेलें हांवें. आनी जेन्ना हांव जनता हायस्कुलान जॉयन जालो तेन्ना थंय ऑलरेडी युनीट आशिल्लें. चीफ ऑफिसर आतां जे आसात कृपेश वेंगुर्लेकर, ही वॉज देर लुकींग आफ्टर द NCC. आनी म्हाका अशें खूब दिसलें की अरे ही म्हाजी संदी गेली. तरी सरान म्हाका म्हटलेलें, खूब गायड केलें, हांव आर्मीक येता, तूं नेवी घे. हांवें म्हणलें ना सर, तूंच घे. आनी जस्ट 3-4 वर्सां भितर वी वर प्लॅनिंग. आनी मदीं अशें पोस्ट कितें तरी आयिल्लें आर्म फोर्सीसान नोडल ऑफिसर ऑफ दॅट एरिया म्हणून अशें कितें तरी आयिल्लें. आय एम नॉट एबल टू रिकलेक्ट एक्झॅक्टली वॉट इट वॉज. थंय एप्लाय करपाक हांवें ट्राय केलें, पूण मीन वायल कितें जालें, हांगा हायर सेकंडरीन पोस्ट आयलो आनी आय शिफ्टेड टू हायर सेकंडरी एंड इट वॉज ऑल फ्रेश बिगिनींग. सो मागीर आर्मीन हांवें घातलें. आर्मीक वेटींग लिस्टार खूब आशिल्ले. मागीर आनी एक म्हाजे सर आसात कॉलेजीन, तर त्यांनी म्हटलें वाय डोंट टू अप्लाय फॉर नेवी. नेवीन तुका रोखडें मेळटलें. आनी त्याच वर्सा न्यू कोस्टल स्कीम म्हणून NCCची हें जाली, रुजू जाली. तातूंत आमकां 4-5 इन्स्टिट्युशनाक वांगडाच गावले आनी म्हाका तें मेळून आशिल्लें जाल्यार म्हाका दिसता आय वूड हॅव बीन फिजिकल एड्युकेशन टीचर ओन्ली. बट आय वूड ऑलवेज सीक ऑपॉर्च्युनिटीज वेर एवर पॉसिबल टू जॉयन इंडियन आर्म फोर्सीस ऑर टू वर्क अंडर इंडियन आर्म फोर्सीस. दॅट वॉज माय पॅशन म्हणटात तशें. आतां तुमी खूब समाधानी आसात की 3 वर्सां भितर तुमी खूब कितें अचीव केलें, तुमचीं भुरग्यां खूब फुडें पावलीं. सर, तुमच्या ह्या पोस्टाच्या फुडें बी कितें आसतलें न्ही? पोस्टर म्हणजे फक्त प्रमोशन्स अँड कमेंडेशन ना. आफ्टर नादर 2 years, आतां 3 वर्सां जालीं आनी 2 वर्सान मागीर हांव रिफ्रेशर्स कोर्साक वतलो. थंय प्रमोशन मेळटलें. द सर्वीस वील कंटिन्यू टील 55 years ऑफ माय एज. सो बिफोर रिटायरिंग 5 years यू हॅव टू कम डावन फ्रॉम द पोस्ट एंड द ड्युटीज. मागीर दुसऱ्या कोणाक अप्लाय करपाचें आनी अपॉयंट करपाचें. सर, तुमच्या सगळ्या ह्या फुडल्या वाटचाली खातीर आकाशवाणी परिवार तुमकां शुभेच्छा दिता. धन्यवाद. सर, NCC जॉयन जावन फुडें मागीर खंयच्या संरक्षण खात्यान बी प्रवेश मेळटा? सेंट्रल गव्हर्मेंटाचे सगळे आसाच पळय न्हू, पॅरामिलिटरी फोर्सीसून सगळ्यान भितर तांकां एंट्री आसा. CISF म्हणा, CRPF आसा, BSF आसा, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस आसात, अशे खुबशे हे आसात. आनी मागीर बाकीचे बँक्स ते सगळे आसात. सेंट्रल गव्हर्मेंटाचे चडशे आसात पळय थंय आसात. एड्युकेशन इन्स्टिट्युशनान फॉर एडमिशन्स बोनस पॉयंट्स आसात, रिजर्वेशन्स आसात फॉर NCC सर्टिफिकेट. इंजिनियरींग कॉलेजीसान आसात.
ना आतां इन पर्टिक्युलर जर तर आर्मीचे आर्म फोर्सीस म्हणपाक जाल्यार इंडियन आर्म फोर्सीस आसात, ऑफिस केडर जो आसा ताका डायरेक्ट SSB इंटरव्यू, नो रिटन एग्जाम, वाया स्पेशल NCC एंट्री स्कीम आसा, ताका रिटन एग्जाम ना. आनी इंडियन मिलिटरी अकॅडमीन 32 वेकन्सीज आसा एवरी सेमिस्टर अँड 50 वेकन्सीज इन OTA, दॅट इज इन चेन्नय. IMA इज इन देहरादून. सो एवरी रिक्रुटमेंट तेंचे 32 वेकन्सीज ओन्ली फॉर NCC सर्टिफिकेट आसा, वेरीन दे डोंट हॅव टू गीव एनी रिटन एग्जाम. डायरेक्ट SSB इंटरव्यू करपाचे, फिजिकल फिटनस, मेडिकल एक्झामिनेशन एंड दे आर थ्रू. आनी एअरफोर्सान 10% ऑफ वेकन्सीज फॉर ऑल ब्रांचीस, म्हणजे तेंची इंजिनियरींग बी कितें आसा ब्रांचीस ज्यो कितें इलेक्ट्रिकल बी 10% वेकन्सीज इन इंडियन एअरफोर्स अँड 9 वेकन्सीज पर कोर्स इन इंडियन नेव्ही फॉर BSc होल्डर्स विथ फिजिक्स अँड मॅथ्स ऑर BE, म्हणजे 10+2 जावं. आणि बाकीचे बोनस मार्क्स आसात 5 to 15 फॉर CISF, CRPF, तेंचे एंट्रीन तांकां ते बोनस मार्क्स आसात. आनी एक आमचे मेन जे आसा ते खुबशे जाणांक खबर ना, दॅट इज इन NCC इटसेल्फ देर इज समथींग कॉल्ड एज GCI, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर म्हणून आसा, आनी शिप मॉडलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून आसा, म्हणजे आमचो स्पेशल आतां नेव्हीचो आसा. सो इफ दे आर NCC C सर्टिफिकेट होल्डर दे कॅन बी रिक्रुटेड डायरेक्टली आफ्टर इंटरव्यू. तशें आसा. आतां तुमी इतली डिटेल म्हायती दिल्या, आतां ही सगळी म्हायती म्हणजे हांवें अशें केल्यार अशेंच जातलें. समजा आतां म्हजी एक आयकुपी भयण आयकता, तिका तिच्या चलयेक शिकोवपाक जाय, जाल्यार ही सगळी म्हायती खंय मेळटा? ही मेळटा तुमकां वेबसायटीचेर मेळटली मॅडम. ऑल म्हणजे इंडियन आर्म फोर्साचे, इंडियन नेव्हीचेर गेल्यार तुमकां म्हायती सगळी मेळटली. आतां हें जालें वेबसायटीचेर. जर एखाद्रे भुरगे NCC शिकता किंवा एखाद्रो भुरगो NCCन आसा जाल्यार ताका ही म्हायती आसता. कित्याक सर खुबश्या वेळार अशें जाता की ना म्हाका NSS घेवंक नाका म्हणून हांव NCC सगळेच जाणां बरोबर ना, तो प्रॉब्लम म्हाकाय स्कुलान फेस जाता. इनिशियली जेन्ना 15 दीस पयलीं जेन्ना आमी सिलेक्शन बी घेतात, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स सर वी वर नॉट नोईंग, सो आय एम ट्रायंग माय बेस्ट टू हॅव प्ले कार्ड्स, एडवर्टिजमेंट्स ऑन द नोटीस बोर्ड, ऑर वेन आय गेट क्लास, म्हणजे 11वीची जेन्ना क्लास म्हाका मेळटा पयलो लेक्चर जेन्ना हांव वता क्लासीन तेन्ना आय ट्राय टू टेल देम अबाउट फिजिकल एड्युकेशन फर्स्ट. बाबा सिलेबस कसो कितें आसतलो आनी कशें कितें वरसभर कॅलेंडर स्पोर्ट्साचें कशें आसतलें. प्लस आय एड ऑन टू इट बाबा दीस इज समथींग कॉल्ड NCC ऑल्सो, दीस इज द प्रोसिजर, दीस इज द सिलेक्शन क्रायटेरिया एंड ऑल दॅट थिंग. म्हाज्या स्कुला भितर म्हाका लिमिटेड आसा, सो स्कुलान हांव तें करता. भायर पळोवपाक गेल्यार दे हॅव हें इंटरनेट करचें पडटलें, नेटाचेरूच करपाक पडटलें. सर तुमी स्वता खूब कश्ट घेतात की तुमच्या भुरग्यांक सगळी म्हायती दिवची, सो दॅट तांकांय बी कळटा न्हय म्हणजे फुडें कितें आसा. सर आतां हे सगळ्या हातूंतल्यान तुमी एक शिक्षक, तुमी NCCच्या मळार आसात. सर तुमचे छंद कितें ह्या सगळ्या व्यतिरिक्त? छंद म्हणजे खेळप आसाच, ट्रॅकिंग आय लायक ट्रॅकिंग, आय लायक एडवेंचर एक्टिविटीज, आय लायक म्हाका भोंवपाक खूब आवडटा, टू सी सिटीज एंड प्लेस, आनी फिशींग आवडटा. नुस्तें मारपाक खंय वतात? गरोवपाक, रेस मागोस केन्ना शिवोले, अशें दिस आर माय फेवरेट टायम पासीस. सर आनी नुस्तें गरोवपाक आतां अद्यावत अशी यंत्रणा आयल्या हय, कितें म्हणटात ते ताका, रॉड, फिशींग रॉड. सो हे सगळें तुमचे कडेन आसा. सो NCCच्या युनिफॉर्मा वांगडा तुमचे कडेन नुस्त्याचे सगळे साहित्य आसा. सर तुमचे कडेन उलोवन खूब खूब बरें दिसलें. 5 मिनटां आसात, वता वता तुमचो संदेश जाय. आनी संदेशाच्या पयलीं सर एक ल्हानसोच प्रश्न म्हत्वाचो. इंडियन आर्म फोर्सान आमी गोंयकार, आमची भुरग्यां म्हणजे तांची पोजिशन कितें आसा? पोजिशन तशें पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता वी आर नॉट लेस दॅन एनी अदर स्टेट. रिसंटली इफ यू गो टू सी ह्या 26 जानेवारीक आमचे 2 आर्मी ऑफिसर्स फ्रॉम गोवा, लेफ्टनंट जनरल सुमेर इवान ड्युकोना आनी लेफ्टनंट मायकल एंटनी जूड फेर्नांडीस हांकां परम विशिश्ट सेना मेडल प्राप्त जाला, फावो जाला. सो आमकां अभिमानाची गजाल आसा. आनी अशें न्ही की गोंयचे कोण ना, द 1 गोवा बॉयज बटालियन जो कमांडींग ऑफिसर जो आशिल्लो, जो हालीं रिटायर्ड जाला गेल्या वर्सा, तो जिजस फुतार्डो म्हणून आसा, तो गोंयचो स्वता, मडगांवचो. हांव जेन्ना युनीट रेज केल्ले तेन्ना एज अ CTO डीन मेंडोन्सा म्हणून, कॅप्टन डीन मेंडोन्सा म्हणून आशिल्लो इंडियन नेव्हीचो, ही वॉज ऑल्सो फ्रॉम गोवा. We are not aware of our own people who are in armed forces. आता आनी आमकां खबर नासता म्हणून आमी नाच म्हणटा, अशी एक प्रवृत्ती जाला. आनी सेकंड थिंग आतां कशें जालां मॅडम की
जॉयनींग इंडियन आर्म फोर्सीस ऑल्सो इज बिकम व्हेरी डिफिकल्ट. इट इज नॉट दॅट की अवेअरनस ना, आताच्या जनरेशनाक ना अशें ना. आताच्या जनरेशनाक एवरीथींग इज अवेलेबल ऑन द टीप ऑफ द फिंगर. फक्त कितें आसा, प्रिपेरेशनाक आमी खंय तरी कमी पडटा. आनी एक्स्ट्रीमली हाय कॉम्पिटेटीव एग्जाम्स आसता आनी मेडिकल एग्जाम्स स्टँडर्ड्स तेंचे व्हेरी हाय आसता. सो ह्या सगळ्या गजालीक जर तर आमी प्रिपेर्ड जर तर रावले जाल्यार म्हाका दिसता की गोवा वील नॉट बी बिहायंड एनी अदर स्टेट टू टेक जॉब्स इन इंडियन आर्म फोर्सीस. तुमच्या जापेक हांव 2 उतरां जोडटां की कश्ट करपाची तयारी जाय, Exactly. शिकपाची तयारी जाय, Passion जाय. नदर उक्ती जाय. सो आमी खूब कितें करूंक शकतात. शकता. सर 3 मिनटां आसात. तुमचो संदेश आमच्या तरणाट्यां खातीर आनी भयणीं खातीर म्हज्या. तरणाट्यां खातीर फॉर टुडेज यूथ आय वूड लायक टू से द व्हेरी मच की नोट जो आसात की डिसिप्लीन एंड हार्डवर्क. It will develop strong discipline in life. If you develop strong discipline in life and fit lifestyle to overcome obstacles, learn to work hard, never give up attitude balgayat, embrace challenges, do not be deterred by failure, use challenges and failures to emerge more stronger, choose character over comfort, focusing on building character, resilience, rather than looking out for comfort. It will be useful for both individual success and nation binding. For women's, म्हाका दिसता बी कायंड टू युअर सेल्फ, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयज काल पळयता बायलां स्वता कडेन लक्ष दिनात. घर संसार घोव बायलां भुरगीं हें तें तेच्या फाटल्यान धांवता. स्वताक दे शूड ट्रीट देम सेल्फ इन अ व्हेरी कायंड वे. दॅट वील डिफायन युअर ओन पाथ. वुमनहूड इज वॉट एवर यू डिसायड टू बी अशें म्हाका दिसता. सपोर्ट ईच अदर, बीइंग फ्रॉम द सेम जेंडर, you be able to understand and connect woman to woman in a much better way so that you can support each other, uplift one another. Voice your power, raise your voice if any mishappening is happening in your life, because silence is often mistaken as weakness. आणि prioritize your financial independence. सगळ्यान very very important for today's ladies. सर एक्चुली उलोवपाचें काम म्हजें, पूण तुमी इतल्या सुंदर उतरांनी आमच्या तरणाट्या खातीर आनी म्हज्या आयकुपी भयणी खातीर मॅसेज दिला. सदां काळ हांव तुमच्या खातीर, तुमच्या ह्या उतरां खातीर ऋणी आसा. म्हजे सगळे आयकुपी लोक, आयकुपी भयणी, म्हजे तरणाटे आनी आकाशवाणी परिवारा तर्फे हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. भयणीनो, आमच्या स्टुडियोत आयिल्ले असोसिएट NCC ऑफिसर सब लेफ्टनंट विशाल भाणारी, एक गोवा नेव्हल युनिटचे अधिकारी. हांव चारुशिला तांकां परतून एकदां आकाशवाणी परिवार आनी तुमच्या वतीन धन्यवाद म्हणटा. देव थँक्यू बरें मॅडम, करूं. थँक्यू. देव बरें करूं.